न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेवून राज्यात विविध विभागांच्या मार्फत विकास कामे सुरू आहेत। नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे। नागरिकांना विकास कामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरू असलेली आणि प्रास्ताविक विकास कामे नियोजनानुसार गतीने पूर्ण करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत। बैठकीस महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व्हीसीद्वारे राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास आयुक्त डॉक्टर राजगोपाल देवरा, वित्त आणि क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओपी गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन आणि बंदरे आणि गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव NV1 असीम कुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा राज्यकर आयुक्त आशिष शर्मा, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते। बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, पुणे मेट्रो क्रमांक 3च्या कामाला वेग द्यावा। नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे रिंग रोडचं काम वेगाने मार्गी लावा। या कामासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात येईल। सातारा येथे उभारण्यात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देतानाच सातारा सैनिक स्कूलचे काम देखील तातडीने मार्गी लावावे। कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेडी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत। न्यूज महाराष्ट्र K9 साठी प्रतिनिधी राजू उर्फ रोहित ताटे, मुंबई। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।